आज आपल्यासोबत वाटेगावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच माननीय सौ नंदाताई चौगुले मॅडम आपल्यासोबत आहेत। याचं कारण असं की त्यांना महाराष्ट्रातील एक नामांकित सरपंच आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तर नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका हा पुरस्कार कशा पद्धतीने मिळाला व त्यांनी कामाची यशोगाथा कशी तयार केली, त्यामुळे त्यांना हा पुरस्काराचा सन्मान मिळाला। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। ताई नमस्ते। नमस्कार। आपलं पहिल्यांदा एव्हीएन मराठीकडून अभिनंदन की आपल्याला इतका मोठा पद्धतीचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे। तर नेमकं काय सांगाल आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे? मला जो पुरस्कार मिळालेला आहे तो फक्त माझ्या एकटीचा नसून मी फक्त त्या सरपंच पदावर असल्यामुळं तो माझ्या नावानं जाहीर झाला आहे। खरं हा पुरस्कार सर्व वाटेगावकरांचा, अण्णाभाऊ साठेंचं गाव किंवा क्रांतिकारकांची भूमी, वीर फकीरांची भूमी, यातूनच म्हणजे यातच आणि आपल्या ह्या पुरस्काराची भर पडलेली आहे। तसंच या पुरस्कारासाठी किंवा एक आदर्श काम करण्यासाठी मला आमचे सर्वच नेते, आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य, कर्मचारी सर्वांचंच सहकार्य आणि आपले गावातील गणेश मंडळ असू दे, महिला मंडळ असू दे, सर्वांचंच सहकार्य मला लाभलेलं आहे। आणि तळागाळीतील लोक म्हणजे काही मी सांगू दे, कधी येऊ काकी म्हणजे असं आपणहून विचारतात। जरी मला मदत करण्याची प्रत्येकाची तयारी आहे, त्यातूनच मला हा आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेला आहे। तसेच माझी वसुंधरेत आम्ही भाग घेतल्यामुळे आम्हाला खूप काम करण्याची संधी मिळालेली आहे। माझी वसुंधरामुळे आमची ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यात पहिली सोलरवर झालेली ग्रामपंचायत, चार्जिंग स्टेशन, आता चार्जिंगवरची कचरा गाडीसुद्धा आम्हाला ह्या 8 दिवसात मिळेल। घन कचऱ्याचा आमचा प्रश्न मिटलेला आहे। तर आता पुढचा घनकचऱ्यासाठी जे आम्ही प्रकल्प राबवणार आहे तो सुद्धा आमचा मंजूर झालेला आहे। शाळा विभाग असू दे, जिल्हा परिषदेच्या शाळा, हायस्कूल किंवा आरोग्य विभाग, यात सगळ्यातच सुधारणा झालेली आहे। शाळेचा पट, मुलींच्या शाळेचा पट 16 होता तो आज 37 झालेला आहे। का तर हे मी एकटी करू शकत नाही, हे सर्वांचंच सहकार्य आहे। आमचे सदस्य असू देत, शाळेपर्यंत जाणार, काय झालंय काय, म्हणजे मी एकटीच पळते असं काही नाही किंवा मी एकटी करते असं काही नाही। सर्वांच्या सहकार्यानं हा पुरस्कार मला मिळालेला आहे आणि सर्वांच्या सहकार्यानं मला काम करण्याची ही संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। माझं गाव एक आदर्श गाव मला बनवायचं आहे, एवढीच माझी इच्छा आहे। तर मॅडम, आपण सरपंच, महिला सरपंच म्हणून काम करत आहात, पण असे महाराष्ट्रातले कित्येक ग्रामपंचायती सरपंच आहेत, तर आपण सर्वांना काय सांगाल कशा पद्धतीचं काम केल्यानंतर गावचा एकोपा टिकून राहतो? ज्या दिवशी आमच्या गावची निवडणूक झाली त्या दिवशीच आम्ही गावातलं राजकारण म्हणजे जे डोक्यात असतं, हे हा विरुद्ध तो विरुद्ध याचं काम करायचं, ते त्या दिवशीच मी ते काढून टाकले। तर माझी वसुंधरेची आमची 1 वर्षाची संपूर्ण तपासणी झालेली आहे आणि वरची जी बॉडी तपासणीला येणार होती ते सुद्धा MP चे लोक येऊन गेलेले आहेत। त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक हे मिळालं, होकार मिळालेला आहे। पाहू आता काय होतंय ते, पण शक्यता आमची होण्याची शक्यता आहे। आता महिला राज हे पूर्ण केंद्रापासून, राज्यापासून आता गावापर्यंत चालत आहे। वाटेगावमध्ये त्याला कुठं राहिलेलं नाही पाठीमागं, कारण महिला सरपंच आणि महिला उपसरपंच या दोन्ही महिला वाटेगावचा गाडा हाकत आहेत। तर काय सांगाल की महिलांचं सबलीकरण व्हायला लागलेलं आहे, महिला चांगल्या पद्धतीने पुढे लागलेत, पण काही ठिकाणी महिलांच्यावर अत्याचार अजून सुरू आहेत, महिलांसाठी अजून कुठतरी कमी लेखलं जातं। तर आपण महिला सरपंच म्हणून काय सांगाल, महिलांना अजून कशा पद्धतीने स्वतः सक्षम झालं पाहिजे? महिलांनी स्वतः सक्षम झालं पाहिजे। रोज उठून काय आपलं भांडण मिटवायला किंवा आपल्या पाठीशी कोण नेते रोज येऊन उभं राहणार नाहीत। स्वतः सक्षम झालं पाहिजे, स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवता आले पाहिजेत। सगळेच लोक काय महिलांचं सबलीकरण करतात असं नाही, पण जर काय होत असेल तर सर्व महिलांनी मिळून आवाज उठवायला काय हरकत नाही। आम्ही सरपंच, उपसरपंच, आमचे 10 महिला सदस्य, जेंट्स 7 सदस्य असे आम्ही ग्रामपंचायतीचा गाडा एकदम उत्तम प्रकारे चालवत आहे आणि याचा बोध सर्वच ग्रामपंचायतीने घ्यावा किंवा हेवे दावे सोडून सगळंच आम्ही म्हणजे आपल्या गावासाठी, माझं गाव एक आदर्श गाव पातळीवर नेऊन मला न्यायचं आहे, आदर्श पातळीवर नेऊन सोडायचं आहे। यासाठी मी जितका प्रयत्न करता येईल तेवढा राहिलेल्या वेळेत मी करणार आहे आणि माझं गाव नक्कीच आदर्श होईल यात शंका नाही। आता का की सरपंच आपल्याला आता आदर्श सरपंच पुरस्कार जो मिळालेला आहे, सरपंच एखाद्याला पुरस्कार मिळाल्यानंतर थोडंसं त्याच्या बॉडी लँग्वेज बदल होतो, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो। तर आता आपण विचार तसा करताय की सरपंच, आपल्या आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे, तर आपल्याला असं वेगळं काय जाणवतं का, किंवा आपल्याला जर अजून पुढच्या लोकांना हा पुरस्कार मिळत असेल,
आता आपण तर हा मिळून आपण ते दाखवून दिलेलं आहे की कशा पद्धतीने सरपंच आदर्श सरपंच होऊ शकतो. तर इतर लोकांना हा पुरस्कार जर मिळायचा असेल किंवा आदर्श सरपंच म्हणून एक त्याची स्वतःची ख्याती तयार करायची असेल तर त्यांनी काय काम करणं गरजेचे आहे? त्याने लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे. स्वतःसाठी किंवा एखाद्याचं ऐकून ते झालं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे हे नकोच. गावासाठी मी काय चांगलं करेन, गाव कसं माझं पुढं नेता येईल, सर्वांना आपल्याबरोबर कसं आपल्याबरोबर नेता येईल, सर्व तळागाळातील लोकांना आपल्याबरोबर नेलं पाहिजे, तरच गावाचा विकास होतो. थोड्या अडचणी जरी आल्या तरी ते समजावून घेऊन किंवा हे करून तिथल्या तिथं आपलं हे करून आपलं गाव पुढं नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण आता इतक्या चांगल्या पद्धतीने आता आपले विचार मांडत आहात. लोकांनी कशा पद्धतीने ग्रामपंचायतीला सहकार्य करणं गरजेचं आहे? कारण ग्रामपंचायत ही लोकवर्ग लोकांच्या कर असतील किंवा पाणीपट्टी असेल, तुमचे घरफाळा असेल, या आणि शासनाचा निधी जो काही येत असेल त्या निधीतून आपल्या ग्रामपंचायतीचा गाडा हाकला जातो. तर लोकांनी कशा पद्धतीने ग्रामपंचायतीला सहकार्य करणं, इव्हन पूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायत अजून चांगल्या पद्धतीने बळकटी मिळेल यासाठी लोकांनी ग्रामस्थांनी कशा पद्धतीने ग्रामपंचायतीला सहकार्य करणं गरजेचं आहे? ग्रामपंचायतीने एखादं हे अभियान राबवलं तर ते ग्रामस्थांनी पण सहकार्य केलं पाहिजे. तर आम्हाला खूप माझी वसुंधरेसाठी सर्व गणेश मंडळं किंवा सर्व ग्रामस्थ तळागाळातील लोक, महिला मंडळ असू देत, सर्व गणेश मंडळ असू देत किंवा शाळा असू देत, जिल्हा परिषद शाळा असू देत, अंगणवाडी असू देत, सर्वांनीच आम्हाला सहकार्य केले, माझी वसुंधरेसाठी सहकार्य केलेलं आहे. आणि आता आपण 1.5-2 वर्ष होत आली आपल्या कार्यकाळाला, आपण चांगल्या पद्धतीने कामाचा गाडा सुरू ठेवलेला आहे. पण अजून तुमच्या डोक्यात अशी काय कामं आहेत की ते केल्यानंतर अजून लोकांचा विकास मोठ्या पद्धतीने होईल, अशी एखादी प्रत्येकाच्या मनात एक वेगळं असतं की मला हे काम करायचंच आहे, असं आपण कुठला एखादा निश्चय बांधलाय का? आम्ही जवळजवळ आता सगळंच चांगलं करायचा चंग बांधलेला आहे. पण आमच्या ज्या कालावधीत की शेवटी शासनाकडून निधी आला पाहिजे, आम्हाला असं लगेच वाटतं की आता हे करावं लगेच ते करावं, तर ते तसं होत नाही. शासनाकडून निधी आला पाहिजे, मंजूर झालं पाहिजे किंवा ते पत्रव्यवहार होऊन सगळं हे झालं पाहिजे, तर आम्ही ते करू शकतो आणि ते आम्ही करणारच. 100% आम्ही जास्तीत जास्त आपल्या गावचा नावलौकिक कसा वाढेल, आपलं गाव आदर्श कसं होईल याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे. आणखीन आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला म्हणजे काय असं भलं मोठं मी हे मिळवलं किंवा मी हवेत गेला असं काय, हवेत न जाता जमिनीवर पाय ठेवूनच या गावाचा मी विकास करणार आहे. जसं मी पहिला आहे तसंच मी शेवटपर्यंत राहणार आहे याची मी तुम्हाला हे देते. आणि सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे माझ्या वतीनं सर्व आमच्या ग्रामस्थांचं, वाटेगावकरांचं सर्वांचंच मी आभार मानते. तर ह्या होत्या आदर्श सरपंच पुरस्कार नंदाताई चौगले यांनी त्यांची आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याची व्याख्या त्यांनी सांगून दिली की आम्ही जमिनीवर राहूनच त्यांनी आतापर्यंत इथून 2 वर्षापूर्वीचा गाडा हाकलेला, इथून पुढे येते आणि त्यांनी इतर सरपंचांना किंवा जे गावाचा आपण नेतृत्व करत आहेत त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ग्रामपंचायती निवडणूक संपल्यानंतर एकत्रित खेळीमेळीनं गावचा विकास जितका चांगल्या पद्धतीने करता येईल तितक्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.